नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर ह्या ठिकाणी आपण साबुदाणा घेतलेला आहे आणि साबुदाणा जो आहे तो आपल्याला सुरुवातीला बाउलमध्ये टाकायचे आणि स्वच्छ एक वेळेस मी ह्या ठिकाणी साबुदाणा जो आहे तो धुवून घेणार आहे आणि धुवून घेतल्यानंतर आपण हे जे पाणी आहे ते बाहेर काढलेलं आहे आणि दुसरं पाणी आपण टाकून साबुदाणा जो आहे तो भिजत ठेवला आहे. फक्त अर्धा इंच इतकं पाणी आपण वरती ठेवलेलं आहे आणि 1 तासापूर्वी आपण हे भिजत ठेवलेलं होतं आणि 1 तासानंतर पाहू शकता या ठिकाणी छान फुललेला आहे. रात्रभरासाठी ठेवला तरीसुद्धा चालतो, पण ह्या ठिकाणी आपण अगदी 1 तासामध्ये हा साबुदाणा भिजवून घेतलेला आहे. आता साबुदाणा जो आहे ते एका मोठ्या बाउलमध्ये आपण हे काढून घेतलेला आहे. ह्या ठिकाणी मी ह्या ठिकाणी बटाटे जे आहेत ते उकळून घेतलेले आहेत आणि ते आपल्याला खिसून घ्यायचे आहे किंवा मॅश करून घेतलं तरीसुद्धा चालते, पण गुठळ्या राहणार नाही त्यासाठी आपण ह्या ठिकाणी लहान खिसणीने खिसून घेतलेलं आहे. नवरात्रामध्ये आपण वेगवेगळे साबुदाण्याचे पदार्थ बनवून खातो, कारण 9 दिवस उपवास असतो, त्यामुळे एकच पदार्थ आपल्याला खायला कंटाळा येतो. त्यामुळे रोज आपल्याला वेगवेगळे खायला पण आवडतात आणि बनवायला सुद्धा आवडतात. तर एक बटाटा आपण अगोदर खिसलेला आहे, दुसरा बटाटा आपण खिसण्यासाठी घेतलेला आहे. ती छान उकडलेला असल्यामुळे वेळ लागला नाही. खूप लवकर हा उकडलेला असल्यामुळं खिसला गेलेला आहे. तर ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं सर्व बटाटा जो आहे तो मी खिसून घेतला. 1 वाटी आपण साबुदाणा अंदाज घातलेला होता आणि त्यासाठी आपण 2 बटाटे लहान आकारातले घेतलेले आहेत. कमी जास्त झालं तरी काही फरक पडत नाही. आता ह्या ठिकाणी 1 चमचा आपण जिरे टाकलेले आहेत. उपवासाच्या ह्या ठिकाणी आपण लाल तिखट घेतलेलं आहे. हिरवी मिरची ठेचून टाकलं तरीसुद्धा चालते. शेंदूर टाकलेला आहे. लाल तिखट, मीठ आपल्या चवीनुसार कमी जास्त टाकायचे. जर कोथिंबीर तुम्ही खात असाल तरच टाका, नाही टाकलं तरीसुद्धा चालते. भाजलेल्या शेंगदाण्याचा आपण ह्या ठिकाणी 1.5 चमचा इतका आपण शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि जास्त आपण ह्या ठिकाणी पीठ कुठलंच मिक्स न करता आपण ह्या ठिकाणी बनवणार आहोत. आता व्यवस्थित आपल्याला हे साबुदाणा आणि बटाटा जो आहे तो चांगला मिक्स करून घ्यायचा आहे, व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. अगदी कमी प्रमाण आपण ह्या ठिकाणी पिठाचे कुठलेच प्रमाण वापरले, फक्त कमी साहित्यामध्ये बटाटा आणि साबुदाण्यापासूनच आपण आज पदार्थ बनवणार आहोत. आता छान मिक्स झालेला आहे, गोळासुद्धा तयार झालेला आहे चांगला. ह्या ठिकाणी आपला साबुदाणा चांगला मळून झालेला आहे आता. चला तर ह्यापासून आपल्याला 2 पदार्थ बनवायचे आहे, जे की झटपट बनवता येणारे आहेत आणि कमी तेलामध्ये बनवलेले आहेत. तर ह्यामधलाच एक गोळा आता आपण घेणार आहोत. जसं की नेहमी आपण वडे बनवतो त्या पद्धतीनं सुरुवातीला आपल्याला वडे बनवून घ्यायचे. लहान मोठ्या आकारात कुठल्याही आकारात बनवून घ्या. असं थोडंसं प्रेस करून आपण आता हे वडे सर्व जे वडे आहेत ते मी आता असंच बनवून घेणार आहे. तुम्ही वडे कसं बनवता ते सुद्धा कमेंट करून सांगा किंवा चॅनलवरती नवीन असल्यास प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा किंवा मी नवीन व्हिडिओ जेव्हा बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील किंवा तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या राज्यातून पाहतात किंवा कुठल्या भागातून पाहतात ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. आता वडे तर ह्या ठिकाणी चांगले आपले बनवून झालेले आहेत. एकाच आकारामध्ये आपण सर्व वडे जे आहेत ते बनवून घेतलेले आहेत. चला तर आता तळून घेऊया. तळून घ्यायचं नाही, आपल्याला कमी तेलामध्ये आपल्याला फक्त शॅलो फ्राय करायचं आहे. आपण जास्त तेलामध्ये तळण्यापेक्षा रोज जर आपण तळलेले पदार्थ खाल्लो तर आपल्याला असा कंटाळा येतो. त्यामुळे आज आपल्याला कमी तेलामध्ये फक्त शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. तळल्यासारखीच टेस्ट येते, तुम्ही नक्की ट्राय करून पहा. एकाच साईडनं आपल्याला सुरुवातीला 1-2 मिनिटं आपल्याला असंच ठेवायचं आहे. कुरकुरीत होईपर्यंत वडा आपण हलवणार नाही. गॅस मीडियम ठेवलेला असल्यामुळं साबुदाणा जो आहे तो चांगला खालच्या साईडनं कुरकुरीत होतो. तळायची सुद्धा गरज नाही. अगदी छान जसं नेहमी आपण तळून वडे बनवतो त्या पद्धतीनंच हे सुद्धा वडे बनतील. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आता एका साईडनं चांगले तळल्यासारखे वाटले आपल्याला, की आपल्याला ही दुसरी साईड जी आहे ती सुद्धा आपल्याला उलटून टाकायचे. चला तर ह्या ठिकाणी दुसरी साईड आपण उलटून टाकणार आहोत. अगदी छान क्रिस्पी आपले एका साईडनं वडे झालेत. जर तुम्हाला वाटलं एका साईडनं आणखीन पण क्रिस्पी नाही झाले असे वाटलं तर तुम्ही 2 वेळेस आणखीन उलट-सुलट करून छान ह्याला क्रिस्पी करून घेऊ शकता. अगदी कमी तेलात आपण हे वडे शॅलो फ्राय करून घेणार आहोत. जास्त आपल्याला डीप फ्राय करायचं नाही. जर डीप फ्राय केलं तर खूप तेलकट होतात किंवा तेलकट नको असेल, टेस्टला तर खूप छान लागतील, पण असे जर तुम्ही रोज दुसऱ्यासाठी जर तेलकट खाल्लात तर तुमची तब्येतसुद्धा बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला हे फक्त शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. थोडंसं आपण आता हे प्रेस करून घेतलेलं आहे, ज्यामुळे काय होतं वडे जे आहेत ते आणखीन पातळ होतात आणि कुरकुरीत होतात. त्यामुळे थोडंसं आपण झारानं प्रेस करून घेतलेलं आहे आणि छान आपले हे वडे जे आहेत ते अगदी छान क्रिस्पी आणि खमंग असे हे वडे बनवून तयार झालेले आहेत. सोबत तुम्ही ह्यासाठी कुठलीही चटणी बनवा. तर ह्या ठिकाणी मी दही घेतलेलं आहे सोबत. अगदी छान खमंग, क्रिस्पी, कुरकुरीत आपले असे हे वडे न तळता तयार झालेले आहेत. अगदी खाण्यासाठी आपले हा प्लेट तयार झालेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आता वडा तर आपण पाहिलेला आहे. आता ह्यापासून आणखीन एक पदार्थ आपण बनवणार आहोत. थोडंसं ह्या ठिकाणी मी शिल्लक साबुदाणा ठेवलेला आहे. तुम्हाला आणखीन एक पदार्थ दाखवेन, की तुम्ही झटपट असे सुद्धा बनवलं तर पोटभरीचा नाश्ताही होईल आणि कमी वेळ लागेल. तर ह्या ठिकाणी असा एखादा कॉटनचा रुमाल घ्यायचा आहे.
रुमाल जो आहे तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि ओला घ्यायचा आहे आणि पोळपाटावरती असं आपण टाकून जे बॅटर आपण आता साबुदाणा आणि बटाटे तयार केलेलं होतं त्यामधलंच काही मी ह्या ठिकाणी शिल्लक ठेवलेलं आहे. तर ह्या ठिकाणी अशा पद्धतीने थोडं थोडं साबुदाण्याचा गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला पाणी लावून थोडंसं त्याला प्रेस करून घेणार आहोत. जसं की नेहमी आपण साबुदाण्याचे थालीपीठ बनवतो, पण ते आपण पीठ मिक्स करून किंवा कुठल्या तरी मिश्रणापासून किंवा प्रीमिक्सपासून बनवतो. पण आज आपण फक्त आलू आणि बटाट्यापासून आपण थालीपीठ बनवणार आहोत. एकदम मोठ्या आकाराचा गोळा आपण ह्या ठिकाणी घेतलेला नाही. अर्धा गोळा घेतला होता आणि प्रेस करत करत असं मोठ्या साईजमध्ये करत करत जे की क्रॅक पडतात साबुदाणा आणि बटाटात असल्यामुळं आपण कुठलंही यात पीठ टाकलेलं नाही, राजगिरा किंवा आपण बघरीचं पीठ टाकलेलं नाही किंवा कुठलेच मिश्रण नाही, प्रीमिक्स नाही. त्यामुळे आपण ह्या ठिकाणी मोडू शकतो किंवा क्रॅक पडू शकतात. त्यामुळे आपल्याला असं करत करत आपल्याला हा थालीपीठ जे आहे ते मोठं करायचं आहे. अगदी छान गोल आकारामध्ये थालीपीठ जे आहे ते छान असं आपण थापून घेतलेलं आहे आणि जे रुमालावरती टाकतो त्यामुळे टाकताना सुद्धा बिलकुल मोडणार नाही किंवा उचलताना सुद्धा मोडणार नाही. पाहू शकता या ठिकाणी अगदी छान मोठं थालीपीठ बनवून तयार झालेलं आहे. परफेक्ट थालीपीठ बनवून तयार होतात आणि कमी वेळामध्ये तुम्ही असे थालीपीठ एक टाईम नवरात्रामध्ये 9 दिवस बनवून खाऊ शकता. बिलकुल तेलाचा वापर नाही, तेलकट नाही. कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये झटपट आपण हे बनवू शकतो. आजचे दोन्ही पदार्थ आपण कमी तेलामध्ये बनवलेले आहेत. उपवास म्हणलं की तेलकट पदार्थाचा वापर तर होतोच, त्यामुळे आज आपण कमी तेलात कसं तयार करायचं हे बनवलेलं आहे. तर ह्या ठिकाणी थालीपीठ तर छान बनवून झालेलं आहे. गॅसवरती पॅन ठेवलेलं आहे. आता रुमालाने आपण उलटं टाकलेलं आहे. पाहू शकता या ठिकाणी बिलकुल साबुदाणा जो आहे तो रुमालाला चिकटत नाही. अख्खा थालीपीठ ह्या ठिकाणी निघालेला आहे. बिलकुल थालीपीठ मोडत नाहीत. थोडंसं आपल्याला 1-2 थेंब इतकं आपण तेल टाकलेलं आहे. नाही टाकलं तरीसुद्धा छान उठतात, कारण नॉनस्टिकच्या पॅनला आपल्याला तेल लावायची गरज नाही. साध्या तव्यावर टाकलात तर थोडंसं तेल टाकावं लागेल. फक्त क्रिस्पी होण्यासाठी आपण थोडंसं तेल टाकलेलं आहे. 1-2 मिनटाकरता झाकण ठेवायचं आहे. एका साईडनं आपलं थालीपीठ जे आहे ते चांगलं शिजलेलं आहे. आणखी थोडंसं मला कच्चं वाटत आहे, त्यामुळे आणखीन 2 मिनिट ठेवलेलं आहे. थोडंसं असं हलवून घ्यायचं आहे, जे की मोडणार नाही. तर एका साईडनं चांगलं बनलेलं आहे. दुसरी साईड आपण आता उलटून टाकणार आहोत. पाहू शकता ह्या ठिकाणी अगदी छान खमंग असा आपला हा भाजलेले थालीपीठ आहे. जर तुम्हाला ह्यापेक्षा कमी भाजायचं असेल तर कमी भाजलं तरीसुद्धा चालते, पण कुरकुरी पदार्थ कोणाला आवडत नाही, सर्वांनाच आवडतात. चला तर ह्या साईडनं सुद्धा आपण 2 मिनिटाकरता कुरकुरीत बनवून घेतलेला आहे आणि खाण्यासाठी आपलं हे थालीपीठ बनवून तयार झालेलं आहे. झटपट कमी साहित्यात कमी वेळामध्ये दोन्ही पदार्थ आपले तयार झालेले आहेत. तुम्हाला हे दोन्ही पदार्थ कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. थोडाही व्हिडिओ आवडला प्लीज लाईक करा, शेअर करा. दह्यासोबत खाण्यासाठी थालीपीठ तयार आहे. मी टेस्ट करून पाहते, तुम्ही सुद्धा बनवून टेस्ट करून पहा. अगदी साध्या सोप्या पद्धतीनं. चला तर त्यासाठी आपण गॅसवरती पॅन ठेवला आहे, त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे 2 चमचे आणि जिरे आपण टाकलेले आहेत अर्धा चमचा. जिरे छान तडतडले त्यामध्ये आपण टाकलेला आहे 1 कुस्करून टाकलेला बटाटा टाकलेला आहे आणि लाल तिखट आणि मीठ टाकलेलं आहे आणि आपण शेंगदाण्याचं जे नेहमी उपवासासाठी कूट बनवून ठेवतो तेच टाकलेलं आहे आणि उपवासासाठीच बनवून ठेवलेलं लाल तिखट आहे आणि मिक्स करून घ्यायचं. अगदी झटपट सोप्या पद्धतीनं सहज तुम्ही नवरात्रामध्ये रोज हा पदार्थ बनवून खाल तर बिलकुल कंटाळा येणार नाही. उपवास आहे असं सुद्धा तुम्हाला वाटणार नाही. इतकी सोपी पद्धत आहे आणि सहज बनवू शकतो. बिना साहित्याचं सुद्धा तुम्हाला हे पटकन बनवता येते. तर ह्या ठिकाणी भाजीला छान आपण वाफवून थोडंसं मिक्ससुद्धा करून घेतलेलं आहे आणि मिक्स झाल्यानंतर आपण ह्या ठिकाणी पाणी टाकलेलं आहे. पाणी जे आहे ते आपल्याला गरमच टाकायचे. पाणी आपण 1 वाटी इतकं टाकलेलं आहे. तुमच्या क्वांटिटीनुसार किंवा तुम्हाला कसा रसा पाहिजे त्या पद्धतीनं पाणी टाकलं तरीसुद्धा चालते. भाजी चांगली शिजत आली की आपण ह्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे. कोथिंबीर उपासाला चालत असेल तरच टाका, नाही टाकलं तरीसुद्धा चालते. आता भाजी छान शिजत आलेली आहे, दाटसरसुद्धा झालेली आहे, जास्तही पातळ राहिलेली नाही. पाहू शकता. आता गॅस बंद करून आपल्याला भाजी जी आहे ती आपल्याला साईडला ठेवून घ्यायचं आहे. आता भाजी मी खाली उतरवून घेणार आहे आणि पुढची तयारी करायची आहे. तर ह्या ठिकाणी आपण परात घेतलेली आहे. परातीमध्ये ह्या चमच्याने मी 3 चमचे इतके आपण ह्या ठिकाणी वरईचं पीठ घेणार आहोत. वरई जसं की स्वच्छ धुवून आपण ही थोडंसं हडकायला ठेवून दळून आणलेली आहे आणि साबुदाणा जो आहे ते थोडासा गरम करून आपण हा सुद्धा दळून आणलेला आहे. तर आता 1 किलो साबुदाणा आणि 1 किलो वरई मी दळून आणून ठेवलेली आहे. त्यामधलेच ह्या ठिकाणी 3 वाट्या इतकं आपण वरईचं पीठ आणि 1 वाटी इतकं आपण साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर जसं की आपण नेहमी भाकरीसाठी पीठ मळतो त्याच पद्धतीनं आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून पीठ पूर्ण मळून घ्यायचे. पाणी थोडंसं जास्त ऑब्झर्व करते, त्यामुळे बघत बघत टाकायचं. जास्तही घट्ट मळायचं नाही किंवा जास्तही सैल नाही. तर अशा पद्धतीनं आता मी व्यवस्थित पीठ जे आहे ते मळून घेणार आहे.
तुम्ही उपवासासाठी कुठले पदार्थ बनवता ते सुद्धा कमेंट करून सांगा. तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहतात किंवा कुठल्या राज्यातून पाहतात ते कमेंट करून नक्की सांगा. आणि थोडाही व्हिडिओ आवडला प्लीज एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. तर आता पीठ चांगलं मळून होत आहे. आपले उपवासाचे पदार्थ सुरू झालेले आहेत. नवरात्रामध्ये वेगवेगळे पदार्थ आपण 9 दिवसामध्ये बनवून खातो. त्यामध्येच आता आपल्याला नवीन नवीन पदार्थ पाहायला भेटणार आहेत. तर ह्या ठिकाणी थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित पीठ जे आहे ते मळून घेतलेलं आहे. आता ह्या ठिकाणी मी 4 जे आहेत ते भाग करून घेणार आहे. तुम्हाला जितक्या साईजची भाकरी बनवायची आहे त्या साईजमध्ये तुम्ही कट केलं तरीसुद्धा चालते. ह्या ठिकाणी मी लहानच आकारात कट केलं कारण लहान लहानच भाकरी बनवायची आहे. आता असं एक गोळा बनवून घेतलेला आहे. चांगलं मळून घ्यायचं आहे जे की कडला चिरा पडणार नाही त्याची आपल्याला काळजी घेऊन आपण चांगलं मळून घेतलेलं आहे. आणि असं एक गोल बनवायचं आहे आणि त्याला आपण हाताने प्रेस करत मोठं केलेलं आहे. आणि थोडंसं आपण आता खालती वरईचं पीठ टाकून देणार आहोत. लहान गिरणीवरनं काढून आणल्यामुळे पीठ अगदी छान बारीक आलेलं आहे. पीठ जे आहे ते आपल्याला बारीकच काढून घ्यायचं. दरदरीत जर वाटण घेतलं पिठाचं तर भाकरी जी आहे ती येणार पण नाही, त्याने खूप चिरल्या जातात. होऊ शकतं या ठिकाणी अगदी छान नेहमी जसं आपण भाकरी बनवतो त्या पद्धतीनं आपल्या ह्या वरईच्या भाकरी बनत आहेत. जितकी पातळ हवी आहे तितकी आपण पातळ ही भाकरी बनवू शकतो. आता भाकरी तर ह्या ठिकाणी पूर्ण बनवून झालेली आहे. अगदी गोल गोल न चिरता चिरा न पडता अगदी छान परफेक्ट अशी आपली भाकरी बनवून तयार आहे. नवीन जरी कुणी बनवत असेल तर बिलकुल ही भाकरी बिघडणार नाही. नक्की ह्या पद्धतीने ट्राय करून पहा. आता भाकरी तयार झालेली आहे. गॅसवरती तवा ठेवलेला आहे. तवा चांगला गरम झालेला आहे आणि त्यावरती आता आपण भाकरी जी आहे ती आता ही टाकून घेणार आहोत. जसं की नेहमी भाकरी बनवतो त्यापेक्षा सुद्धा अगदी छान पातळ आपली ही भाकरी बनवून तयार झालेली आहे. चला तर आपण आता ही तव्यावरती टाकणार आहोत. एका हाताने आपल्याला उलटून दुसऱ्या हातावर घेतलं तरीसुद्धा चालते पण बिलकुल भाकरी मोडत नाही. तवा आपला नेहमीचाच तवा आहे आणि चांगला गरम करून घेतलेला आहे. त्यावरती आपण ही भाकरी सोडलेली आहे. तर अशा पद्धतीनेच भाकरी सोडा. अगदी हलक्या हाताने जर जोरात टाकली तर बबल्स येतात. आता ह्या ठिकाणी आपण थंड पाणी जे आहे ते आपण भाकरीला वरतून लावून घेतलेलं आहे जे की क्रॅक पडणार नाही. त्यामुळे आपण भाकरीला वरतून पाणी लावून घेतलेलं आहे. आता पाणी थोडंसं हलकल्यासारखं झालं की आपण उलटून टाकून भाकरी चांगली शेकून घेणार आहे. जसं की नेहमी आपण भाजून घेतो त्याच पद्धतीनं आता आपल्याला ह्या ठिकाणी भाकरी जी आहेत ते अगदी फटाफट मस्त आपल्या ह्या मऊ लुसलुशीत टम्म फुगलेल्या भाकरी बनवून तयार होतात. पहिली भाकरी तर बनवून झालेली आहे पण त्यापेक्षा सुद्धा दुसऱ्या भाकरी आणखीन चांगल्या बनवून तयार होतात. कारण पहिली भाकरी केव्हाही जी आहे तव्याला चिकटत असते पण दुसऱ्या भाकरी जी आहे ते पटापट उठतात आणि चांगल्या भाकरी बनवून तयार होतात. पूर्ण परिवारासाठी उपवासासाठी जर आपण भाकरी कुठलाही नाश्ता वगैरे करण्याची गरज नाही. अगदी पोटभरीच्या भाकरी आणि भाजीचा आपण नवरात्रामध्ये जेवण करू शकतो. अशा पद्धतीने तुम्ही नवरात्र एक वेळेस तरी नक्की ट्राय करा. सोपी पद्धत आहे. बिलकुल तुमच्या भाकरी बिघडणार नाहीत. तर ह्या ठिकाणी फटाफट मी ह्या ठिकाणी सर्व भाकरी जी आहे ते आता बनवून घेणार आहे. आता ह्या ठिकाणी सर्व भाकरी मी पटापट अगदी 10 ते 15 मिनटामध्ये भाकरी बनवून झालेल्या आहेत. जास्त वेळ लागत नाही. दुसरा जर कुठला फराळ करायचा म्हटलं तर खूप वेळ लागतो पण ह्या भाकरी आणि भाजी बनवण्यासाठी बिलकुल वेळ लागत नाही. तयारी न करता पटकन आपण हे 10 मिनटात बनवू शकतो. त्या तर भाकरी तर बनवून झाल्या, भाजी तर आपण बनवूनच घेतलेली आहे. चला तर आता ह्या ठिकाणी आपल्याला ताट लावून घ्यायचं आहे. अगदी छान मऊ लुसलुशीत आपल्या ह्या भाकरी बनवून तयार झालेल्या आहेत. सोबत खाण्यासाठी भाजीसुद्धा तयार झालेली. तुम्हाला एक भाकरी तोडून दाखवते. अगदी छान मऊसर अगदी टम्म फुगलेली भाकरी आहे. प्लेट लावून घेऊया. अगदी दाटसर आपलं थंड झाल्यामुळं भाजी अगदी छान दाटसर झालेली आहे. किंवा तुम्हाला खूप ह्यापेक्षा सुद्धा दाटसर हवी असेल तर पाणी न टाकलं तरीसुद्धा चालते. चला तर ह्या ठिकाणी प्लेटमध्ये आपण एक वाटी घेतली आहे त्यामध्ये भाजी लावून घेणार आहे. भाजी लावून झालं की आपण जी भाकरी बनवली ती भाकरी लावून घ्यायची आणि खाण्यासाठी आपलं उपवास स्पेशल थाली तयार झालेली आहे. आणि मी रेस्ट करून पाहते. तुम्हीसुद्धा बनवून एक वेळेस नक्की पहा. चला तर आता नवीन रेसिपी आणखीन एक पाहायचं. चला सुरुवात करूया. कच्च्या केळ्या भेटणं इतकं आता अवघड राहिलेलं नाही. कारण केव्हाही जर आपण मार्केटमध्ये भाजीच्या स्टॉलवर किंवा फ्रूटच्या स्टॉलवर गेलं तर आपल्याला ही केळी भेटून जाऊ शकते. त्यामुळे अगदी सोप्या पद्धतीनं बाहेरून तर आपण नेहमी हा पदार्थ आणतो पण इतका महागडा आणि अस्वच्छ पद्धतीनं बनवला असतो. त्यामुळे घरीच अगदी साध्या सोप्या पद्धतीनं आपल्याला बनवायचे. तर ह्या ठिकाणी कच्च्या केळी घेतलेल्या आहेत. एका प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि अर्धा चमचा आपण हळद टाकून घेतलेली आहे. दोन्ही सेम प्रमाणात घेतलं तरीसुद्धा चालते. आणि थोडंसं त्यावरती आपल्याला 2 चमचे इतकं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं जे की मीठ चांगलं विरघळलं जाईल. अशा पद्धतीनं आपण ह्या ठिकाणी विरघळून घेतलेलं आहे. आता मीठ आणि हळद तर आपण विरघळून साईडला ठेवलं आहे. तर आता गॅसवरती आता आपण पॅन ठेवणार आहोत. आता तेल टाकून घ्यायचे. आता तेल गरम होईपर्यंत आपण गॅस मिडियम ठेवलेला आहे.
आपल्याला केळी डायरेक्ट सोलून घ्यायची आहे, त्यामुळे आपण अगोदर तेल ठेवून घेतलेलं आहे, कारण केळी जर सोलून घेतली तर खूप लवकर लाल पडली जाते किंवा काळी पडली जाते. त्यामुळे आपल्याला तेल ठेवूनच या ठिकाणी आपल्याला कट करून घ्यायचं आहे. कच्ची केळीवरची साल काढण्यासाठी थोडंसं हार्ड जातं, त्यामुळे असं कट करून घ्यायचं. अशा चिऱ्या पाडून घेतल्या की आपल्यावरची साल काढण्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने आपण ही साल काढू शकतो. आता साईडचे थोडंसं आपल्याला कट काढून टाकायचे आहेत, जे की साल काढण्यासाठी सोपं जाईल. तर अशा पद्धतीनं आपण चिऱ्या पाडून घेतल्या आणि त्यामधून आपल्याला असे सोलून घ्यायचे. तर ह्याच पद्धतीनं आपल्याला पूर्ण केळ्या एकदम सोलायच्या नाही आहेत. एकच केळी आपण सुरुवातीला सोलून घेतो, कारण एकाच केळीपासून आपल्याला बनवायचं आहे. एक एक केळी घ्यायचं आणि अशी सोलून घ्यायचं. चला तर मी फटकन ह्या पद्धतीने केळी सोलून घेते. आता एक एक करून आपण अशी साल पूर्ण काढून घेणार आहे. अगदी घट्ट असते, त्यामुळे काढण्यासाठी थोडासा वेळ लागतो. फक्त इतकीच प्रोसेस थोडीशी हार्ड आहे. बाकी इतकं सोपं आहे की सहज तुम्ही नवीन फर्स्ट टाईम जरी बनवता बिलकुल हा पदार्थ बिघडणार नाही. तेल छान गरम झालेलं आहे. अशी चिप्स करण्याची जी आपली खिसणी असते, जी आपण वेफर्स नेहमी उन्हाळ्यामध्ये बनवतो, तीच खिसणी ह्या ठिकाणी आपण घेतलेली आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला तेलामध्ये डायरेक्ट अशी चिप्स करून टाकायचे आहेत, की आपण खाली जर करून घेतलं तर ते एकमेकाला चिटकले जातील आणि लाल पडले जातील. त्यामुळे आपल्याला डायरेक्ट तेलात टाकायचे, जे की परफेक्ट मार्केटमधून जशी आपण चिप्स आणतो केळीचे त्याच पद्धतीचे हे चिप्स बनवून छान तयार होतात. अगदी कुरकुरीत आणि खाण्यासाठी सुद्धा खमंग आहेत. तळते वेळेस गॅसची फ्लेम आपल्याला एकदम फुल करायची नाही किंवा एकदम लहानही नाही, मीडियम ठेवून आपण हे तळून घेणं. जेव्हा टाकतो तेव्हा तेल चांगलंच कडकडीत गरम असायला पाहिजे. जर थंड झालेल्या तेलात टाकला तर एकमेकांना चिप्स जे आहे ते चिटकण्याची शक्यता असते. थोडंसं तळले की त्यानंतर आपल्याला हे टाकायचं आहे. आपण जे हळद आणि मिठाचं पाणी केलं आहे ते फक्त अर्धा चमचा इतकं आपण टाकून देणार, जास्तीचं पण टाकायचं नाही. मिठाचं पाणी टाकल्यानंतर थोडंसा आवाज येतो आणि तुडतुड उडतं, त्यामुळं घाबरायचं नाही. जास्त वेळ उडत नाही, 1 सेकंदापुरतं ते उडतं आणि नंतर लगेच बंद होतं आणि मिठाची चव जी आहे ती चांगली चिप्सला लागली जाते. ह्या ठिकाणी चिप्स अगदी छान कुरकुरीत तळलेले आहेत. आता आपण ते बाहेर काढून घेणार आहोत. पाहिलं ना, अगदी 1 मिनिटामध्ये एक बॅच आपली तयार झाली. एका केळ्यापासून भरपूर असे आपण एक पॉकेट जर विकत आणत असतो, तेव्हा पॉकेटमध्ये एकाच केळ्याची चिप्स इतके बसतात. इतकी सोपी पद्धत आणि खूप क्वांटिटीमध्ये घरी जे आहे ते आपण बनवू शकतो. आता ह्या ठिकाणी दुसरी बॅचसुद्धा मी त्याच पद्धतीनं किंवा तुम्हाला उभे लांबट आकारामध्ये जर चिप्स हवे असतील तर तुम्ही तशीसुद्धा टाकू शकता. आता ह्या ठिकाणी दुसरी बॅचसुद्धा आपण तशीच टाकून दिलेली आहे. सेम त्याच पद्धतीनं ही सुद्धा बॅच आपल्याला तळून घ्यायचं आहे. चला तर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहतात ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. मलाही कळेल की माझा व्हिडिओ कुठल्या भागापर्यंत पोहोचत आहे ते. आता ह्या ठिकाणी एक साईड आपली तळून झाली आहे, दुसऱ्या साईडला सुद्धा असंच मिक्स करत आपल्याला तळून घ्यायचं आहे. नेहमी आपण प्रवासामध्ये किंवा कुठेही जर गेलो तर आपण बाहेरचे पॉकेट घेऊन खातोच. पण जर घरी असे पॉकेट जर तुम्ही तयार केलात किंवा मुलांना करून दिलात तर बनवून ठेवला तर मुलांनासुद्धा खूप आवडतील किंवा शॉर्ट टिफिनसाठी तुम्ही थोडे-थोडे टाकूनसुद्धा देऊ शकता. अगदी छान पर्याय आहे. आता ह्या ठिकाणी दुसरी बॅचसुद्धा आपली छान तळलेली आहे. पाहू शकता एकाच रंगामध्ये आपल्याला एकसारखे रंगात तळून घ्यायचं आहे किंवा डार्क किंवा खूप लालसर असे काढायचे नाही आहेत. पाहू शकता ह्या ठिकाणी आपले इतके चिप्स बनवून तयार अगदी 7 केळ्यापासून आपण ही बनवलेले आहेत. इतके भरपूर असे आपले हे चिप्स बनवून तयार झालेत एकाच रंगामध्ये. कुरकुरीत आवाजावरून तुम्हाला सुद्धा लक्षात येणार आहेत की हे चिप्स किती कुरकुरीत झालेत आणि किती खाण्यासाठी सुद्धा अगदी छान टेस्टी झालेले आहेत. एकदा नक्की ट्राय करून पहा. केल्यानंतर तुम्हाला सुद्धा विश्वास बसणार नाही की आपण घरीसुद्धा असे चिप्स बनवू शकतो इतक्या सोप्या पद्धतीनं आणि बिलकुल कमी साहित्यामध्ये फक्त एकाच वस्तूपासून आपण बनवलेले आहे. जास्त आपल्याला ह्यासाठी पसारा मांडण्याची गरज नाही. आता ह्यावर तुम्ही थोडासा चाट मसाला टाकलेला आहे, थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे. तुम्हाला जर खूप स्पायसी हवं असेल तर तुम्ही भरपूर ह्यावरती मसालेसुद्धा टाकू शकता. पण ह्यावरती मी जास्तीचे मसाले टाकलेले नाहीत, कारण असंच नमकीन चिप्स खूप छान लागतात. त्यामुळे जास्त मसाल्याचा ह्या ठिकाणी वापर केलेला नाही, असंच ठेवणार आहे. आता ह्या ठिकाणी एखादा कंटेनर घ्यायचा, एखाद्या डब्यामध्ये पॅक हवाबंद जर ठेवलं तर आरामात 1 महिन्याकरता ह्या चिप्सला काहीच होत नाही. 1 महिना तर काय 2 दिवससुद्धा हे चिप्स बिलकुल राहणार आहेत. 100% गॅरंटी आहे. कारण इतके छान होतात की सर्वांनाच आवडतात. ते बिलकुल शिल्लक राहणार नाहीत. तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवलेलं आहे की किती कुरकुरीत ही चिप्स बनवून तयार झालेत. अगदी छान चुरासुद्धा होत आहे. आवाजावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की चिप्स जे आहेत ते किती कुरकुरीत झालेले आहेत. आता हे या ठिकाणी एका कंटेनरमध्ये मी हे ठेवलेले, बाकीचे शिल्लक जे आहेत ते खाण्यासाठी वरतीच ठेवलेत आणि असं हवाबंद ठेवल्यामुळं बिलकुल हवा लागणार नाही. तर तुम्हाला उपवास स्पेशल पदार्थ कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा किंवा चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत.